आज दुपारी फोंडा घाटमधल्या न्यू साथी गादी दुकानाला अचानक लागलेली भीषण आग, त्यातून झालेलं प्रचंड नुकसान आणि सुदैवाने टळलेला एक मोठा अनर्थ याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर पहिली आणि सगळ्यात धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे या आगीची भीषणता. आग इतकी भयंकर होती की अगदी काही क्षणांतच संपूर्ण दुकान जळून खाक झालं. आता यातली सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे हे दुकान वाळवकर पेट्रोल पंपाच्या अगदीच जवळ होतं. पण सुदैवाने तिथल्या स्थानिक नागरिकांनी लगेचच धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे एक खूप मोठा अनर्थ टळला. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, या आगीत दुकानातलं सगळं साहित्य पूर्णपणे जळून गेल्यामुळे मालकाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालंय. बरं, आगीचं नेमकं कारण अजून तरी अस्पष्ट आहे, पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळेच एक प्रश्न नक्की पडतो, गादीसारख्या अत्यंत वेगाने पेट घेणाऱ्या साहित्याच्या दुकानांमध्ये आपण शॉर्ट सर्किट आणि इतर तांत्रिक सुरक्षेकडे खरंच किती गांभीर्याने पाहायला हवं? आपण खरोखरच सुरक्षेबाबत इतके सतर्क आहोत का? आणि शेवटी आताची सद्यस्थिती. तर सध्या ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. पण तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष आग विझली असली तरी अशा घटना सुरक्षेचे अनेक प्रश्न मात्र कायमचे धगधगते ठेवतात. वाळवकर पेट्रोल पंपाजवळील न्यू साथी गादी दुकानाची भीषण आग आता नियंत्रणात आली असली तरी ती प्रचंड आर्थिक नुकसान आणि सुरक्षेचा एक अत्यंत गंभीर धडा नक्कीच मागे ठेवून गेली आहे.